तर बघा हे संपूर्ण दरवाजे म्हणजे आताच्या घडीला 18 दरवाजे ओपन झालेले आहेत बघा जायकवाडी धरणाचे। तर नमस्कार शेतकरी मंडळी, तर पाहू शकता आपण आज जायकवाडी धरणावर म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण करण्यासाठी आलो। तुम्हाला दाखवतो आज आपलं जे जायकवाडी सगळ्यात मोठं 2 नंबरचं धरण भरलेलं आहे, 93% झालेलं आहे। वरून जी आवक आपण सकाळी सांगितली होती 27,000 क्युसेकनी पाणी चालू होतं। नाशिक भागात भरपूर असा पाऊस होता, चालू आहे सध्या पण। आणि वरून जी येणारी आवक आहे ती धरणामध्ये भरपूर अशी आवक आहे। आणि आज आपलं धरण 93% झालंय। आणि आज चक्क बघू शकता लाईव्ह मध्ये एक दरवाजा सोडलेला आहे। आता दमादमाने तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करत राहा, आपण बघू आज किती दरवाजे आपल्या जायकवाडीचे धरणाचे ओपन होतात ते आज समक्ष तुम्ही बघणार आहेत। आज त्यासाठी आपण खास करून लाईव्ह प्रक्षेपण करत आहोत। संपूर्ण व्हिडिओ बघा आणि जास्तीत जास्त होता होईल जेवढा शेअर करता येईल तेवढा करा। आज आपण म्हणजे स्वतः पैठणमध्ये इथं उभा आहेत, एक जी दरवाजा आहे तो ओपन करण्यात आलेला आहे। आपण बघू आता किती ओपन होते। तसं वरून सगळ्या पैठणकरला आपण अर्धा तासापूर्वी मेसेज दिलाच होता की 10,000 क्युसेकनी खाली पाणी सोडणार आहेत। आणि खरंच आनंदाची गोष्ट आहे। आणि एक म्हणजे आता थोडंसं वाईट पण वाटतंय, कारण काय पाणी जास्त झालं आणि गंगामध्ये जास्त पाणी सोडलं तर आपले पैठणकर आणि जेवढे गंगा भोवती काठीत तेवढ्यांचे पण हाल होतात। तर हे दुःखाची गोष्ट पण आहे आणि एका आनंदाची गोष्ट पण आहे, कारण हे सगळ्यात मोठं धरण आहे मराठवाड्यातलं आणि यावर अख्खा मराठवाड्यासाठी पाणी जातं। आणि त्याच्यामुळे प्रतीक्षा लागली होती यंदा भरल का नाही पाऊस, पण यंदा इकडं म्हणजे आपल्या भागात कमी आहे सगळं। तर पाणी नाशिक आणि इकडल्या आपल्या अहिल्यानगर भागातून काही पाणी येतं, त्यामुळं खरंच आनंदाची गोष्ट आहे। आणि बघत राहा तुम्ही, कंटिन्यू व्हिडिओ करा। आता मी जास्त आता दुसरी इकडून सकट दरवाजा ओपन झालेला आहे, दुसरा 2 ओपन झाले दरवाजे बघू शकता तुम्ही। कंटिन्यू व्हिडिओ करतो। भरपूर अशी गर्दी झाली बरं का इथं बघण्यासाठी, भरपूर अशी लोक आलते। पण आज आपल्या हाती म्हणजे लाईव्ह प्रक्षेपण पहिल्यांदाच आपण करतो तिथून, तुम्ही पण बघा। आणि संपूर्ण किती दरवाजे ओपन होतात आज। आणि जे फक्त गर्दी करू नका, आणि ज्यांना कोणाला धरण बघण्यासाठी यायचंय बुवा तर काळजीपूर्वक या, थोडंसं जपून या। आजच पाणी सुटलेलं आहे 6 वाजता म्हणजे सुटलंय। आणि बघत राहा तुम्ही, 2 गेट ओपन झालेले सध्या, सगळे ओपन होणार आहे दम्मादम्मानी सगळे म्हणजे बघत राहा। तर झालेत 3 झालेत, 3 ओपन झालेले आहेत बघू शकता तुम्ही। एक आपण म्हणजे सगळं प्रक्षेपण पहिल्यांदाच आपल्या पेजला आलेलं आहे, यूट्यूब चॅनलवरती आहे, इंस्टाग्रामवरती आहे, तुम्ही बघू शकता तुम्ही। व्हिडिओचा थोडासा अँगल बदललेला आहे तर खरंच। आणि आता हे वरती पाऊस जर असला नाशिक भागात तर खाली पाणी वाढणार आहे। आपण डेली अपडेट देऊ किती क्युसेकनी गंगामध्ये पाणी आहे। आणि इकडं जे आपलं 1100 क्युसेक आणि 700 क्युसेक डावा आणि उजवा कालव्यामध्ये असं चालू आहे। माजलगाव धरण पण ह्याच आपल्या उजव्या कालव्यामधून भरतंय, त्याचा पण विसर्ग 1100 क्युसेकनी चालू आहे। आणि पलीकडा जो आपला डावा कालवा आहे तो पण 700 क्युसेकनी चालू आहे। आणि सगळं म्हणजे खाली आपलं माजलक गावचे पण भरपूर असे शेतकरी आपले व्हिडिओ बघणार आहेत, त्यांच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे बघू शकता। आता हे दरवाजे तुम्ही मोजा, मी संपूर्ण दरवाजे आता पुन्हा एकदा मोजिणार आहे। आणि सगळे दरवाजे किती भरतात मी सांगतो तुम्हाला। आता मी सगळे काउंटिंग करतो। तर बघा हे संपूर्ण दरवाजे म्हणजे आताच्या घडीला 18 दरवाजे ओपन झालेले आहेत बघा जायकवाडी धरणाचे। आताच्या ह्या स्थितीला 18 दरवाजे ओपन झालेले आहेत आणि 10,000 क्युसेकनी पाणी गंगाच्या पात्रात सोडण्यात आलेलं आहे। खूपच आनंदाची बातमी आहे। आणि सगळे आपले जेवढे गंगाच्या काठी तीरावरील राहणारी लोकांनी सगळ्यांनी सतर्कमध्ये राहा, पाण्याची आवक वाढू शकते। तसं डेली आपण अपडेट देणार आहोत, बघत राहा। आणि तुम्ही बघण्यासाठी येत असाल तर थोडंसं काळजीपूर्वक या आणि जपून, थोडंसं धरणात पाणी भरपूर असं आहे आणि खाली पण नदी पात्रात गंगामध्ये सोडू राहिलेत। तर हे आजचं आपलं
लाईव्ह अपडेट आहे. कसं वाटलं काय नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. संपूर्ण 18 दरवाजे ओपन झालेले आहेत. तर धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा.